नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरचे 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शिक्षकेतर कर्मचारी संघटना आग्रही आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासन मान्यताप्राप्त खाजगी शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका 2023 दाखल केली होती। सदर याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 19 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदेश पारित केले होते। त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 17/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये त्या विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे। याच धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्राची अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह इतर यांनी दाखल केली असून या प्रकरणी मान्य न्यायालयाने 10 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्णयान्वये अपिलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित केले आहे। त्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 29 एप्रिल 2026 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेत अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे। सदर योजना पूर्वलक्षी प्रमाण लागू राहणार नाही, तसेच थकबाकी देय होणार नाही। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।